गोरखचिंच सुमारे 20 मीटर उंचीचा हा पानझडी मोठा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील, परंतु अरबांनी तो भारतात आणला। तेथे व आशिया खंडात समुद्रकाठच्या प्रदेशात याची लागवड केली जाते। तो भारतात सर्वत्र आढळतो। 18व्या शतकातील फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ एम. ॲटसन यांच्या नावावरून शास्त्रीय नावातील वंशाचे नाव व हाताच्या बोटासारख्या पानाच्या खंडांवरून जातीवाचक नाव पडले आहे। माकडे आवडीने याची फळे खातात, त्यावरून मंकी ब्रेड ट्री व आफ्रिकी भाषेतील याच्या नावावरून बाओबाब ही इंग्रजी नावे पडली आहेत। गोरख हा संस्कृत गोरक्षीचा अपभ्रंश दिसतो व चिंचेप्रमाणे आंबूस यावरून चिंच ही उपाधी भारतीय नावात अंतर्भूत दिसते। या झाडाचा बुंदा फारच मोठा, म्हणजे जगात पहिल्या क्रमांकाचा असून स्वतः ॲटसन यांनी पाहिलेल्या वृक्षाचे वय 5000 वर्षे असावे असा त्यांनी अंदाज केला होता। खोड 20 मीटर पर्यंत उंच वाढते। साल गुळगुळीत व करडी असतात। याची काही लक्षणे माल्वेसी कुलाप्रमाणे आहेत, परंतु काही महत्त्वाचे फरक असल्यामुळे याचा समावेश हल्ली बॉबॅकेसी कुलात केला जातो। पाने हस्ताकृती, संयुक्त, लांब देठाची व मोठी दले 5 ते 7 इंच असतात। फुले मोठी, एकांकी, लोंबती, कक्षास्त, 15 सेंटीमीटर व्यासाची व पांढरी असून केसरदले असंख्य व एकसंध संवर्त पेल्यासारखी अपिसंवर्त नसतो। परागकण गुळगुळीत असते। फळ लोंबते, मोठे, लवदार, कठीण असून बिया अनेक, पिंगट, मूत्रपिंडाकृती व आंबूस मगजात विखुरलेल्या असतात। रस्त्याच्या दुतर्फा लावण्यास हा वृक्ष गैरसोयीचा असला तरी मोठ्या बागेत अथवा देवळाच्या आवारात आढळतो। गोरखचिंच फुललेला असताना भव्य दिसतो। मऊपणामुळे लाकूड फक्त आगपेट्यांच्या कारखान्यात उपयुक्त आहेत। सालीतील धागादोऱ्या, पिशव्या व जाड्याभरड्या कापडास आणि चलनी नोटांच्या चिवट कागदास उपयुक्त असतात। फळातील मगज मधुर व थंड सरबताकरिता वापरतात। तसेच तो तापात प्रशीतक असतो। त्यात शामक, स्तंभक व रेचक गुण आहेत। साल कोयनेलाजाऐवजी वापरतात। सुकलेली पाने स्वेदक आणि मूत्रपिंड विकारावर उपयुक्त असतात। डिंक पाळीव जनावरांच्या व उंटांच्या जखमांना लावतात। सुकी फळे कोळ्यांच्या जाळ्यांना तरंगण्याकरिता बांधतात। धन्यवाद।